पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरु मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आतापर्यंत आपण 21 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 22व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. या 22व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करत आहोत. उपेक्ष्य नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परः, असा हा पहिला भाग आहे. सरळ सरळ या चरणाचा अर्थ नाम आणि रूप या दोघांचा आपल्याला विचार करावा लागेल. या दोघांची उपेक्षा करणं अपेक्षित आहे आणि ही उपेक्षा करून पुढे जे काही सांगितलं असेल ते आपल्याला अवलंबायला पाहिजे. तर नाम आणि रूप या दोघांचा आपण विचार आधी केलेलाच आहे. ज्याला रूप असतं त्यालाच नाम असतं. नाम आणि रूप यांचा संबंध आपण आधी बऱ्याच वेळा विचारात घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा त्या शब्दांवर विचार करण्याची तशी काही एवढी गरज वाटत नाही. ती माहिती आपल्या सर्वांना आहेच. तर रूप जे आहे, या रूप शब्दामध्ये आणि नाम शब्दामध्ये 14 भुवनांचा प्रपंच येतो. यांची उपेक्षा करणं अपेक्षित आहे असं इथे सांगितलेलं आहे. यांची उपेक्षा पाहायला पाहिजे. आणि उपेक्षा म्हणजे काय याचाही आपण विचार केलेला आहे. उपेक्षा ज्या पदार्थाची केली जाते तो पदार्थ असून आपल्यासाठी नसतो. उपेक्षा म्हणजे काय? आता तू माझ्यासाठी मेलास असं बाप मुलाला म्हणतो. म्हणजे काय झालं? आता मेला का तो? त्याची उपेक्षा झाली. कारण काही असो पण काय झालं? आता तू माझ्या मनातून उतरलास असं आपण म्हणतो. म्हणजे काय झालं? उपेक्षा झाली. एकदा का उपेक्षा झाली की तो पदार्थ पुन्हा हृदयात उतरणं अवघड असतं. एखाद्या पदार्थाविषयी आपला जर आपण उपेक्षा केलीच तर पुन्हा तो पदार्थ आपल्या हृदयामध्ये फार अवघड असतं. मनातून एखादा पदार्थ उतरला की पुन्हा त्याविषयी आपली पहिल्यासारखी भावना तयार होणं फार कठीण आहे. ते आपण व्यवहारात पाहतो. तसं 14 भुवनांचं झालं पाहिजे. तो व्यवहार झाला तरी कसा होतो? फक्त व्हायचा म्हणून होतो, खरं काय होत नाही. म्हणजे लग्नाच्या आधी असं वाटलं होतं की पोरगी फार चांगली आहे, पण नंतर लक्षात येतं की ही किती भयंकर आहे. सासूला शक्यतो हे लक्षात येतं. आधी वाटतं तिला की ही फारच चांगली दिसते, आपल्या पोराची फार काळजी घेईल असं म्हणत असताना कंसामध्ये माझी काळजी घेणं असं असतं तिचं. पण तसं काही होत नाही. त्यामुळे मग तिथून पुढे मरेपर्यंत त्या सासूच्या मनात त्या मुलीविषयी कधीही चांगला भाव येऊच शकत नाही. कारण ती उपेक्षा झालेली असते. काहीही करू देत त्या सुनेने, मग कितीही चांगलं वागू देत किंवा काहीही करू देत, कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा संपलेला असतो विषय. पण व्यवहारामध्ये हे कसं हे सहज होतं. हे काही ठराविक नात्यांमध्ये ठराविक वर्गामध्ये होऊ शकतं, पण सगळीकडे ते लागू होत नाही. जसं मुलाने कितीही काही केलं तरी आई त्याची उपेक्षा कधीच करू शकत नाही. मुलाने काहीही करो, माझा बाळ्याच वाटतो. म्हातारं झालं तरी बाळ्या अजून लहानच वाटतो. उपेक्षा होऊच शकत नाही. व्यवहारामध्ये फार अडचणी आहे. काही जगातले पदार्थ असे आहेत, काही जगातले व्यक्ती असे आहेत, काही विचार असे आहेत, काही क्रिया अशा आहेत की ज्यांची उपेक्षाच होऊ शकत नाही. उपेक्षा होऊच शकत नाहीये. जसं उदाहरण म्हणून आईचं मुलाविषयी असलेलं मन, हृदय हे त्या मुलाची उपेक्षा करू शकतं का? किती असेल जगामध्ये असे? फार कमी, शक्यतो नाहीच.
बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्यांच्याविषयी उपेक्षा होऊच शकत नाही, उपेक्षा होतच नाही. बापाचं मुलांविषयी असलेलं मन, उपेक्षा होऊ शकत नाही. व्यावहारिक उपेक्षा दिसते, ती खरी उपेक्षा होऊ शकत नाही. असली तरी कुठली असते? व्यावहारिक. म्हणजे किती मुलगा विचित्र असला तरी बापाला जर म्हटलं 1 रुपया आता त्याचे नाव करायचं नाही, दान करू, काही कर, मुलाला देऊ नको, करूच शकत नाही. असं करूच शकत नाही. म्हणजे मुलाविषयी चिडचिड होईल, राग येईल, ओरडेल मुलावर, काही करेल बाप, पण उपेक्षा नाही होऊ शकत. उपेक्षा फक्त कशी दिसण्यापुरती असेल. आईची तर तेवढी होऊ शकत नाही, पण बापाची कदाचित दिसण्यापुरती असेल, पण अशी कर म्हटलं तर अशक्य आहे. तर काही उपेक्षा ज्या असतात त्या फक्त दिसण्यापुरत्या असतात, खऱ्या नसतात, जशी बापाची मुलाविषयी. आणि काही उपेक्षा होऊच शकत नाही, जसं आईचं मुलाविषयी मध्ये उपेक्षा होऊ शकत नाही. 14 भुवनांचा प्रपंच आहे. या 14 भुवनांच्या सगळ्या पदार्थांविषयी, 14 भुवनांमध्ये असलेल्या सगळ्या क्रियांविषयी, 14 भुवनांमध्ये असलेल्या सगळ्या विचारांविषयी अशी उपेक्षा निर्माण होणं फार अवघड आहे. उपेक्षा म्हणजे तिरस्कार नव्हे, तिरस्कारच करायला पाहिजे असं काही नाही. उपेक्षा केली की उपेक्षा केल्यानंतर त्या पदार्थाशी आपला व्यवहार हो अथवा न हो, त्या पदार्थाविषयी आपलं मन बदललं नाही पाहिजे. एकदा का उपेक्षा झाली, उपेक्षा करून सोडलेला पदार्थ पुन्हा आपल्या सान्निध्यात येऊ अथवा न येऊ, त्याच्याविषयी आपलं मन बदललं नाही पाहिजे. तसंच पाहिजे, आणि ते कायमचं तसंच पाहिजे. पण हे तेव्हाच शक्य जेव्हा ही जी सृष्टी आहे ह्या सृष्टीचा आपण बारकाईने विचार करू. विचार केल्याशिवाय उपेक्षा होऊ शकत नाही. विचार हे एक साधन आहे की ज्या साधनाच्या द्वारे या नामरूपाची उपेक्षा होऊ शकते. उपेक्षा करा असं म्हटलंय, उपेक्षा करा नामरूपाची, पण नामरूपाची उपेक्षा करण्यासाठी त्या नामरूपात्मक असलेल्या जगाचा विचार करावा लागेल. त्याचा विचार जर योग्य दिशेने केला नाही, चुकीच्या दिशेने केला, तर उपेक्षा होऊ शकत नाही. उपेक्षा हे फल तयार होण्यासाठी विचार पाहिजे. आपल्या विचारातून उपेक्षा नाही, अपेक्षा निर्माण होते. आपण संसाराविषयी जो विचार करतोय, आपण जगाविषयी जो विचार करतोय, त्यामधून उपेक्षा होत नाही. काय तयार होते? अपेक्षा तयार होते. आणि ती संपते काय? नाही, ती वाढत जाते. संसाराविषयी उपेक्षा निर्माण होण्याच्या ऐवजी संसाराविषयी अपेक्षा निर्माण होते, आणि दिवसेंदिवस ती वाढत जाते, आणि कधीही कोणाची पूर्ण होत नाही. गंमत आहे. होते का कोणाची पूर्ण? कोणाचीच होत नाही पूर्ण. काय? जी कशाच्या विरुद्ध आहे? उपेक्षेच्या विरुद्ध आहे. फल मिळायला पाहिजे तो उपेक्षा, आणि फल काय मिळतं? अपेक्षा. वाढत चालल्यात, थांबत नाही. युग बदलतंय, कल्प बदलतायत, काळ बदलतोय, आपण अनेक शरीरं बदलतोय. एक शरीर थोडंच आहे, आणि प्रत्येक शरीरामध्ये आपली अपेक्षा संपतच नाही. अनेक शरीराचं जाऊ देत, या ठिकाणचा विचार जर केला तर या शरीराला घेऊन मरेपर्यंत आपल्या एवढ्या अपेक्षा आहेत की ज्या कधीच पूर्ण होणार नाही आहेत. भरमसाठ अपेक्षा आहेत आपल्याकडे. किती आहेत? भरमसाठ. म्हणून अपेक्षा शून्य व्हा, उपेक्षा नंतरचा भाग आहे. मला काहीच अपेक्षा नाही असं म्हणणं आणि मला काहीच अपेक्षा नसणं यात फरक आहे. एकदमच उपेक्षेवर कोणी येऊ शकत नाही. मला कसली अपेक्षा नाही. म्हणजे आपण जेवायला बसल्यानंतर एखाद्याने विचारलं, वाढू का 2 लाडू अजून, असं विचारलं, तर मग काही लोक म्हणतात नको नको नको. म्हणजे त्यांना अपेक्षा नसते असं वाटतंय बोलण्यातून, पण तो वाढणाराचा खरंच निघून गेला पुढं, तर आतमध्ये कसं तरी होतं. ते शेजारच्या लक्षात नाही येत, वाढणाऱ्याच्या पण लक्षात येत नाही. पण मॅनेजरला वाढण्याचं कौशल्य असलं, मॅनेजर म्हणजे तो जे बिनकामाचे असतात ना काही, ना आतमध्ये काम करतात ना बाहेर काम करतात, ते मध्येच फक्त सल्ले देत असतात, वाढा वाढा वाढा, घ्या घ्या असं म्हणतात मध्येच काही लोक. त्यांना कुठलेही कष्ट होत नाही, वाढा म्हणायला काय हरकत जाते नाही का. म्हणून मग ते ह्यांच्या मनातलं ओळखलं म्हणून नाही, त्यांना ते स्वतःचं काहीतरी अस्तित्व दाखवायचं असतं म्हणून ते म्हणतात वाढ वाढ, अरे घे असं म्हटलं की मग चुकून जो माघारी फिरला ह्याला वाढलं तर हा म्हणतो नको आता, काय राहू दे आता.
नको होतं पण राहू दे, कोणी मनावर घेऊ नका, कोणच ऐकू येत नाही असं होतं ना. पण हे उदाहरण एक तुमचं होतं नाही, माझं पण होतं तसं म्हणून सांगितलं. आता काही काही लोक ते मान्य पण नाही करणार असं होतं म्हणून. तर अपेक्षा नसणं, खरंच अपेक्षा नसणं आणि फक्त अपेक्षा नाही असं म्हणण्यात फरक असतो. महाराजांना जर हार घातला तर महाराज म्हणतात कशाला कशाला असं म्हणत, आणि नाही घातलं तर सगळ्यांचं असंच असतं. रॉयल टोपी दिली तर काहीच वाटत नाही एवढं, ठीक आहे दिली काय, पण नाही दिली तर मग ती जी अपेक्षा असते ती सलते. ते काय होते, ती सलते. मग अपेक्षा दिली तर काय वाटत नाही. तर अपेक्षा जी आहे ती जीवनामध्ये आपली कुठपर्यंत राहणार, कुठपर्यंत ती आपण वाढवत नेणार, हे दुसऱ्याच्या हातात नाही, आपल्या हातात. हे दुसरा तपासू नाही शकत. खरंच त्याला लाडू नको असेल तर त्याचं त्याला माहिती आहे, आणि कुठंतरी वाटत असेल पाहिजे म्हणून तर ते त्यालाच माहिती आहे. तो काही जगाला फसू देत नाही तर नको फसू दे, त्याने काय होणार आहे. नकोय तरी वाढला आणि त्याने खाल्ला, ठीक आहे, पण अपेक्षा नव्हती त्याची. वाढला आणि खाल्ला त्याने, पण अपेक्षित नव्हता ना तो. असं एक वेळ चालतं. आता ही अपेक्षा जी आहे दोन प्रकारे संपू शकते असं वाटतं लोकांना. एक म्हणजे भोगून संपते, एक तर त्यागून संपते. काही अपेक्षा अशा असतात की त्या आपल्याला असं वाटतं की भोगूनच संपतात, आणि काही अशा असतात की त्यागल्याशिवाय संपतच नाही. काही गोष्टी अशा आहेत. पण कसंही असो, अपेक्षा संपुष्टात आणणं हे गरजेचं आहे. काय झालं पाहिजे, अपेक्षा संपुष्टात आणणं गरजेचं आहे. म्हणजे आता फक्त मी इथून पुढे 8च दिवस चहा पिणार, त्याच्यानंतर आता चहा बंद, असं आपण समजा एखाद्याने ठरवलं तर ठीक आहे. मग 10 दिवस 8 दिवस काही चहा पिला आणि त्यानंतर कायमचा बंद करून टाकला, असे असू शकतात लोक, नसतीलच असं नाही. पण बऱ्याचशा वेळेस तसं होणं शक्य नसतं. त्या स्वतःच्याच वचनांना पाळणं बऱ्याच वेळा शक्य नसतं. काही अपेक्षा ज्या जगताना अशा आहेत की त्या एकदम क्षुद्र आहेत आणि क्षुल्लक आहेत. त्या अपेक्षा असो किंवा नसो त्याने काही फरक पडत नाही, त्याच्यावर एवढं लक्ष देण्यासारखं नसतं काही. पण काही अपेक्षा आपल्या इतक्या भयंकर आहेत की ज्या आपल्याला अनंत जन्म फिरवणाऱ्या आहेत. काही अपेक्षा कशा आहेत, त्या आपल्याला पुन्हा पुन्हा या चक्रात फिरवणाऱ्या आहेत. अशा कुठल्या आपल्या अपेक्षा आहेत की ज्या अपेक्षा आपण पूर्ण करण्याच्या नादात राहिलो तर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा फेरा दृढ होईल. त्या अपेक्षा संपवता आल्या पाहिजे. अशा ज्या कुठल्या असतील त्या. आणि काही अपेक्षा अशा असतात की ज्या आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढणाऱ्या असतात. त्यांची उपेक्षा करून जमणार नाही. नामरूपात्मक जगतामध्ये जरी ते येत असले तरी त्यांची एकदमच उपेक्षा होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं ही अपेक्षा जर एखाद्याने बंद करायचं ठरवलं तर चालणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीची उपेक्षा होऊ शकत नाही. कुठपर्यंत, जिथपर्यंत तो एका विशिष्ट अवस्थेला पोहोचत नाही तिथपर्यंत. त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचली नाही तरी चालते. ज्ञानेश्वरी म्हणजे एक ग्रंथ, शास्त्र किंवा सद्गुरूचं सेवन हे एका विशिष्ट पातळीनंतर बंद केलं तर फरक पडत नाही, किंबहुना तसं शास्त्र सांगतं. पण ती अवस्था जी आहे ती फारच अवघड असल्यामुळे शक्यतो मरेपर्यंत आपण शास्त्र आणि सद्गुरू सेवन करावं असं सांगण्यात येतं. कदाचित त्या व्यतिरिक्त जगातला कुठलाच पदार्थ असं नाही की ज्यांची आपण अपेक्षा करत राहायला पाहिजे, कुठलाच नाही. दुर्दैवाने आपल्याला त्यांची अपेक्षा करावी लागते, याला आपण काही करू शकत नाही. एकदम साधारण जी गोष्ट आहे ज्या अपेक्षेमध्ये आपण मरणार आहोत ते म्हणजे अन्न, धन आणि मान. एकदम साधारण गोष्टी की ज्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच जण मरतायत. तुम्ही किती वेदांताचा अभ्यास करा, कितीही ग्रंथांचा अभ्यास करा, कितीही श्रवण करा, अन्न, धन आणि मान या 3 अपेक्षा जर तुमच्या वाढत असतील तर तुम्हाला या जगामध्ये कोणीही वाचवू शकत नाही. तुमचं पोट किती आहे तुम्ही ठरवा या 3 गोष्टींसाठी. सिद्ध असाल तर हे किती वाढवा, त्याने फरक पडत नाही. सिद्ध महापुरुषाने अन्न, धन, मान किती गोळा केला तरी फरक पडत नसतो.
का फरक पडत नाही हे शोधा. पण साधकाला अन्न, धन, मान या 3 गोष्टींची किती गरज आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि किती याच्या पाठीमागे धावायचं हे ठरवलं पाहिजे. आपल्याकडे खरं तर एक क्षण सुद्धा वेळ नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला त्या भवसिंधूमधून बाहेर पडण्याचा विचार करणे आहे. मृत्यू जो आहे हा तुम्हाला किंवा मला कोणालाही आवडत नाही. आपल्याला मरायला आवडत नाही. का आवडतं? मरणाची आपल्याला भीती आहे. पण मेल्याशिवाय पण राहणार नाहीये. त्यामुळे ते सत्य आहे हे ज्याला पटलं तो बेडर होऊ शकतो, निगरगट्ट होऊ शकतो किंवा त्याच्यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधू शकतो. आपण त्यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधायला पाहिजे. आज ना उद्या मरायचंच आहे, त्यात काय विशेष आहे. काही लोक हा प्रयत्न करतात की आपण मरायच्या आत आपली सगळी व्यवस्था करून जाऊ. कुठली? इथे बसलेल्या जवळजवळ सगळ्यांचा तोच हेतू आहे की आपण मरायच्या आत आपल्या सगळ्यांची व्यवस्था करून जाऊ. आणि जे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुमची फक्त पुढची पिढी कदाचित तुमचा फोटो घरात टांगून ठेवतील, म्हणजे तुमची पोरं कदाचित म्हणतोय मी, कारण आता इथून पुढे काळ अजून वेगळा राहणार, यात काही नवल नाही. कारण पूर्वी पणजोबाचा फोटो कदाचित तुम्ही पाहिला असेल. मी माझ्या पणजोबाचा फोटो पाहिलेला नाही, तुम्ही कदाचित पाहिला असेल असं धरू. पण इथून पुढे नक्की लक्षात ठेवा की तुमच्या नाताला, नातू जो आहे किंवा नात जी आहे, त्यांना तुमचा फोटो घरात पाहायला मिळणार नाही. ज्या लोकांसाठी तुम्ही मरमर मरताय आणि गैरसमजात असं आहे की तुमच्या की तेच सगळं सर्वस्व आहे, जी समाजाची शिकवण आहे, जगाची शिकवण आहे, त्या शिकवणीपोटी महाराज काय म्हणतात किंवा वेदांत शास्त्र काय सांगतं याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय, कळतपणे नकळतपणे, नाही का? कळतपणे किंवा नकळतपणे. आणि याची काय भीती आहे, कशासाठी भीती आहे, मी तुम्हाला अनेक चिंतनामधून सांगत आहे. कारण सगळ्यांना काळजी असते ह्याचं कसं व्हायचं, म्हणजे कोण सांभाळायचं याला, बाकी काही नाही आहे. प्रत्येकाला एकमेव काळजी आहे की ह्याची व्यवस्था कशी होणार, म्हणजे ह्याला आजार लागला तर, हे आजारी पडलं तर, ह्याची खाण्यापिण्याची व्यवस्था, म्हातारा झाल्यानंतर ह्याला कोण सांभाळणार. अशा विशिष्ट विचित्र काळजी आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत. जे लोक आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्गच दाखवू शकत नाहीत, जे लोक आपल्याला भगवंताच्या कडे जाण्यापासून नकळतपणे का होईना, अनभिज्ञपणे का होईना रोखतायत, त्यांच्या नादी लागून कधी भलं होणार नाही. ज्यांच्या तुम्ही रात्रंदिवस नादी लागलेले आहात या जन्मात, मागच्या जन्मात नव्हते गुणी, ते लोक, त्या लोकांना भगवंताशी काहीही घेणं देणं नाही. तुमच्याशी घेणं देणं फक्त आहे कारण तुम्ही उपयोगाचे आहेत म्हणून, नाहीतर त्यांना काहीही घेणं देणं राहणार नाही, हे लक्षात घ्या. उपयोगाचे म्हणजे फक्त धन याच रीतीने उपयोगाचा असतो असं नाही. तुमचा उपयोग वेगवेगळ्या पातळीवर तपासला जातो. एक तर शारीरिक, एक तर मानसिक, एक तर आर्थिक, नाहीतर मोह या पातळीवर तपासला जातो. हिच्यापैकी कशातही उपयोगाला आपण आलो नाही तर ती व्यक्ती आपल्याला कधी जवळ करत नसते. तुम्ही सुद्धा मला जवळ फक्त ह्या 4 पैकी एकच कारणाने करणार आहात. एक तर शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा मोह यापैकी काहीतरी जर असेल तरच आपलं जुळतं, नाही तर आपलं जुळणार नाही. पण मोह असा असावा की जो आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवेल. मोह असा असावा की जो आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. यांची उठाठेव करण्याच्या नादामध्ये तुम्ही किती जन्म गटांगळ्या खाणार आहात याचा विचार करा. ज्या लोकांना आपण आपलं म्हणतो ते फक्त एका जन्माचे आपले आहेत, मागच्या जन्मात आपले नव्हते आणि पुढच्या जन्मात आपले अजिबात राहणार नाहीत. पण हे आम्हाला कळत नाही, दिसत नाही. शास्त्रात साधू संतांनी मांडून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जर विश्वास नसेल तर आपण साधारण व्यक्तींसारखे गटांगळ्या खाण्याच्या लायकीचेच आहोत. बायको असो, नवरा असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा कोणीही असो, यांच्यामुळे जर आपल्याला
भगवंतापर्यंत जाण्याची वाट बंद होणार असेल तर हे आपल्यासाठी खरं तर उपकारक अजिबात नाही. मात्र आपण म्हणजे तुम्ही सर्वजण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त यांच्याच व्यवस्थेचा विचार करीत आहात. भगवंताचा विचार एवढा करत नाही जेवढा यांचा विचार करता. बरोबर? आपण किती विचार करतो? कळत नकळतपणे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत यांचा विचार आपण इतका करतो की भगवंताचा विचार इतका करत नाही. आणि यांची गती, यांचा आपला संबंध फक्त एका जन्मापुरता आहे. ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो, या आपल्याचा आणि खरा आपला काही संबंध नाही आहे. पहिली यांची उपेक्षा करता येईल का ते बघा. उपेक्षा लांब आहे, त्यांची अपेक्षा ठेवू नका. पण तुम्ही अपेक्षा ठेवली नाही म्हणजे ते अपेक्षा ठेवणार नाही असं समजू नका. ते फक्त 4 कारणासाठी अपेक्षा ठेवतील. हे 4 कारण वजा करून त्यांना अपेक्षा ठेवून दाखवा म्हणा. कोणी असू दे, ही 4 कारण वजा करा आणि ही 4 कारणाशिवाय त्यांनी तुमच्याकडून अपेक्षा ठेवून दाखवावी. साधकांमध्ये तसं नसतं. साधक परिवार जो आहे त्यांना ह्या 4 पैकी कशाची अपेक्षा नसावी. श्री गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये या 4 पैकी कशाची अपेक्षा नसावी. तर भगवंताचा विषय तयार होतो. अन्यथा साधक साधकामध्ये, श्रीगुरु शिष्यामध्ये भगवंताचा विषय लोपतो. भगवंताचा विषय केव्हा सुरू होतो? जेव्हा या 4 पैकी एकही नको, या एकाची अपेक्षा नसेल, तेव्हा भगवंताचा विषय सुरू होईल. अपेक्षा नाही. आणि अपेक्षा कशी नसायला पाहिजे? तोंडाने म्हणतो नाही तर आतमध्ये सुद्धा नाही. लाडू सारखं नको. अपेक्षा नसावी. तेव्हा गुरु शिष्याचं नातं भगवंताकडे नेणारं ठरतं. तेव्हा साधका साधकांमधला व्यवहार हा एकमेकांना पोषक ठरू शकतो. तर व्यवहारामध्ये आपल्याला 14 भुवनांच्या मध्ये असलेलं जे काही आहे त्यांची अपेक्षा न ठेवणं हा फार लांबचा विषय आहे. आपण मला 14 भुवनांची आता काहीही अपेक्षा नाही असं म्हणायचं आणि यांच्यामध्ये गुंतून पडायचं. अशा व्यक्तींना कधीही तत्वज्ञान किंवा तत्व जाणता येणं शक्य नाहीये. कारण जो स्वर्ग आपल्याला कुठेही आता माहित नाही, आपला थांगपातच नाही स्वर्गाविषयी, त्या स्वर्गाला मी मानत नाही, स्वर्गाची मी उपेक्षा करतो, असं जर कोणी म्हणाला तर तो त्याचा मूर्खपणा आहे का नाहीये? कारण स्वर्ग माहितच नाहीये, स्वर्ग पाहतच नाही. जो पदार्थ त्याला उपलब्धच नाही त्याची उपेक्षा तो कसा करू शकतो? जे आहे त्यांची अपेक्षा न ठेवणं ही पहिली पायरी आहे. या सगळ्यांची उपेक्षा कशी होईल? पहिल्यांदा त्यांची अपेक्षा नष्ट केली पाहिजे. कोणाचीच अपेक्षा ठेवू नका, कोणाचीच नाही. या शरीरापासूनही मला काही अपेक्षा नाहीये. हे शरीर मला काहीतरी साथ देईल, हे शरीर माझं काहीतरी व्यवस्था करेल, याची पण मी याच्याकडून अपेक्षा ठेवत नाही. कारण याच्यापासून मी काहीतरी अपेक्षा ठेवावी म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणजे हा मला उपयोगाला येत नाही असं नाही आहे, पण ह्याच्यापासून माझी काही अपेक्षा, याचा मला खरं तर कसलाही उपयोग नाही. हे जे शरीर आहे या शरीराचा मला कसलाही उपयोग नाहीये असं म्हणत असताना मी याच्याकडून कितीतरी उपयोग करून घेतोय असं एखादा म्हणू शकतो. याचा कितीतरी वापर करू शकतो. याचा मी वापर जरी करत असलो तर ह्याच्यामुळे मी याचा वापर करत नाही. ज्याच्यामुळे याचा वापर करतो त्याची मला अपेक्षा आहे. त्यामुळे याने सुद्धा काही जास्त माझ्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही. कारण ह्याला चालवणारा जो आहे त्याची मला अपेक्षा आहे, याची मला अपेक्षा नाही. संसारामधल्या सगळ्या पदार्थांमध्ये अशी दृष्टी जर निर्माण झाली तर त्या पदार्थांविषयी अपेक्षा राहत नाही आणि कालांतराने आपोआप त्या पदार्थांविषयी उपेक्षा तयार होते. त्या पदार्थामध्ये, त्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारची भावना तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या पदार्थाची अपेक्षा राहणार नाही. पुढे जाऊन त्यांची उपेक्षा आपोआपच होऊन जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कुठेही बाहेर जायची गरज नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वतःकडे बघितलं पाहिजे. आपण जे शरीर घेऊन फिरतो या शरीराला, या शरीराची अपेक्षा, या शरीराची व्यवस्था किती करावी याला पहिले नियम घातले पाहिजेत. आणि म्हणूनच बरेचसे नियम या शरीरावर दिसतात. शरीरासाठी परमार्थामध्ये बरेचसे नियम दिसतात.
ते नियम जे घातलेले दिसतात ते या शरीराची अपेक्षा संपवण्यासाठीच आहे आणि कालांतराने त्याच्याविषयी उपेक्षा निर्माण व्हावी म्हणून आहे. मग ते उपास करणं असो, तपश्चर्या करणं असो, शारीरिक तप असो, कुठल्याही प्रकारचे जे काही या शरीरावर प्रयोग केलेले आढळतात, या शरीराविषयी या साधना आढळतात, ते कशासाठी आहेत? त्या साधनांचा हेतू जो आहे तो त्याची अपेक्षा संपवण्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर त्याची उपेक्षा निर्माण व्हावी म्हणून आहे. आपल्याला फक्त भगवंताची अपेक्षा आहे हे जिथपर्यंत एखाद्या माणसाचं मन तयार होणार नाही तिथपर्यंत काहीच खरं नाही. कारण पहिलं कधीतरी आपल्यामध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे. कारण आपल्यामध्ये जी भावना निर्माण करून ठेवली आहे आपल्या सभोवतालच्या लोकांनी, आपल्या आईबापांनी, ती भलतीच आहे. भगवंत हा मला अपेक्षित आहे ही भावना निर्माण केली नाहीये, कोणीच निर्माण केली नाहीये. आणि ही भावना निर्माण करणारे फक्त साधू संत आहे. आणि या साधू संतांच्या या सांगण्याला लोकांनी जे काही वळण लावलंय त्यामध्ये नुसता देखावा जास्तीत जास्त दिसतो, थोतांड जास्तीत जास्त दिसतं, गंमत म्हणून, टाइमपास म्हणून लोक ते करतात. भगवंत जो आहे या भगवंताची अपेक्षा असणं गरजेचं आहे आणि त्याची पातळी जी आहे, त्याची जी अवस्था आहे ती उत्कृष्ट तयार होणं गरजेचं आहे. जेवणा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, या अवस्थेपर्यंत ही अशी अपेक्षा तयार झाली पाहिजे. जसं एखाद्या मुलाला एखाद्या मुलीविषयी जर प्रेम वाटू लागलं तर त्याला आई बाप काहीच वाटत नाहीत, जग काहीच वाटत नाही, जगातलं काहीच गोड वाटत नाही. त्याला फक्त रात्र आणि दिवस जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या आतमध्ये फक्त एक आणि एकच विचार राहतो. बाकी सगळ्या पदार्थांची आपोमत अपेक्षा नष्ट होते. मग आईने कितीही प्रेमाने त्याला घास भरवला तरी त्याला काहीही घेणं देणं नसतं, तो जेवला तरी. हे जसं आहे तसं भगवंत हा काहीतरी आहे. भगवंत जो आहे या भगवंताविषयी अशी अपेक्षा निर्माण होणं ही फार गरजेची आहे. आणि एकदा का भगवंताविषयी अशी अपेक्षा निर्माण झाली की तो मुलगा जसा घरामध्ये आणि समाजामध्ये फिरताना त्याची जशी स्थिती असते तशीच याची स्थिती होणार आहे. मग तो सगळ्यांमध्ये राहून सुद्धा, तो मुलगा सगळ्यांमध्ये असतो पण तरी तो नसतो, दिसतो, वागतो, खातो, पितो सगळं पण नसतो, असून नसतो. तसं एकदा का भगवंताविषयी तीव्र ओढ निर्माण झाली, ती आपली आंतरिक भावना आहे, आंतरिक स्थिती आहे, त्याला जगातलं कोणीच अडवू शकत नाही, कोणीही त्याला अडवू शकत नाही. ती एकदा का निर्माण झाली की मग तो कुठेही असला तरी सगळ्या पदार्थांची अपेक्षा त्याची संपलेली असते. पण कुठल्या भगवंताची अपेक्षा असायला पाहिजे हाही मोठा विषय आहे. कारण भगवंताची मला अपेक्षा आहे, तो भगवंत काय आहे, तर ज्या भगवंताविषयी मला ओढ आहे तो भगवंत काय, हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही भगवंत जर मला मानलं तर तुम्हाला माझी ओढ लागेल आणि जे कदाचित चुकेल. तुम्हाला पंढरपूरमध्ये ठेवलेल्या मूर्तीची जर ओढ लागली, त्याला भगवंत मानलं, तर कदाचित दुसरा कुठला भगवंत असेल तर तो उपेक्षित राहील, कारण याची अपेक्षा निर्माण होते. तर हा भगवंत म्हणजे काय आहे, भगवंत कुठे आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या भगवंताचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पण त्या भगवंताचा जर अभ्यास करायचा असेल तो भगवंत काय, कारण ज्याची ओढ लागावी तो भगवंत माहीतच नाही. म्हणजे अशा एखाद्या पदार्थावर तुम्हाला साधना करायला सांगितलंय, अशा एखाद्या पदार्थाची साधना करायची, अशा एखाद्या पदार्थाविषयी प्रेम निर्माण करायचे की ज्याचे काहीच ओळख नाही, ज्याचा काही संबंध माहीतच नाही. कोणाची ओळख करायची आहे, कोणाविषयी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे, ज्याच्याबद्दल काहीच माहित नाही, ज्याच्याबद्दल काही थांगपत्ता नाही, त्याच्यावर आपल्याला जीव लावायचा आहे, त्याच्याशी आपल्याला अटॅच व्हायचंय, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्याबद्दल काहीच माहित नाही. कसं करणार मग, नाही का? म्हणून ते करता येणं शक्य नाही. म्हणून आधी नामरूपाची अपेक्षा करायची नाही, म्हणजे त्याची अपेक्षा निर्माण होईल.
म्हणून आधी त्याची अपेक्षा होऊ शकत नाही, त्याची अपेक्षा होणं अशक्य आहे. आधी यांची तुम्ही अपेक्षा संपवा. तुम्ही देवळात कोण लोक जातात बघितलेत का? जाऊ देत. तुम्ही देवापुढे कधी जाता बघितलंय का? स्वतःकडे कधी जाता? खरं देवळात कधी जाता? खरं आपल्या स्वतःकडे बघा. आपण देवळात जेव्हा केव्हा जातो तेव्हा खरं देवळात कधी जातो? कधी जातो? खरं सांगा. तुम्ही देवळात खरे कधी गेले होते? कुठल्या वेळेस? खरे म्हणजे नुसतं शरीर नाही गेलं, मन पण गेलं तिथे. मन गेलं, बुद्धी गेलं, जीव गेला. असं कधी झालं? असं किती वेळा झालं? काही वेळा तरी झालं असणार, एकदा तरी झालं असेल प्रत्येकाच्या आयुष्यात. तर कधी जातो असतो आपण? आता इथे बसलेल्या प्रत्येकाचं जर उदाहरण घेतलं तर प्रत्येकाचं कारण निराळ असणार आहे, नाही का? संसारामध्ये जेव्हा केव्हा वेगवेगळ्या पातळीवर फटके बसले, आर्थिक फटका बसला, कुठे जातो? मी चांगल्या माणसाचं सांगतोय, जे परमार्थ करणारे आहेत. नाही तर आर्थिक फटका बसल्यामुळे दुसरीकडे जाणारे पण लोक असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा आर्थिक फटका बसला, हा एक भाग असतो. बायकोने खूप झापलं, असं पण होऊ शकतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये. नको नको तेवढं अवहेलना केली. कोणी? बायकोने. नाही आळंदीला पंढरीला जाता आलं तरी घरातल्या देवाऱ्यासमोर तरी जाऊन माथा टेकवा वाटतो, कोणी बघणार नसेल तर, नाही का? नाही तर मनातल्या मनात तरी देवा जरा बघ, काहीतरी कर, असे माझे दिवस दाखवू नकोस. जेवढी लोक संसारामधल्या कुठल्या तरी पदार्थाने, कुठल्या तरी विचारांनी, कुठल्या तरी क्रियेने पिडले की काय होतं? आपोमत. कुठे जातो? आपोमत. देव नावाचा काहीतरी प्रकार आहे, तिकडे जातो. काही काही फार रगील असतात, त्यांना अख्खं आयुष्य जातं, त्यानंतर जातात ते कदाचित. पण या भूतलावरचे 99% लोक पिडल्यानंतर पहिल्यांदा कोणाकडे जाण्याचा विचार करतात? त्यांचे देव प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण पिडल्याशिवाय त्याची आठवण येत. किती लोकांची अवस्था अशी आहे? 99% लोक. 1% लोक असे असतील की काय व्हायचे ते होते, जातच नाही, ते देवाचा विचारत नाही, देव मानतच नाही ते. पण ते देवाला वेगळ्या नावाने बोलून त्याच्याकडे जातातच. बरं, मग ते म्हणतात प्रकृती, नेचर. ते म्हणतात नेचर आहे, नेचर. बरं, नेचर तर नेचर. मग काही नाव काही देऊ देत त्याने अल्ला म्हणू देत, ईश्वर म्हणू दे, विष्णू म्हणू दे, शंकर म्हणू देत, प्रकृती म्हणू देत, काय म्हणायचं ते म्हणू देत. फटका बसला की तो कुठंतरी असं शोधतो देव. आणि 99% लोकांचं असं होतच. याचा अर्थ दुसरा काही उपाय ते शोधत नाहीत असं नाहीये. दुःखाच्या काळामध्ये दुसरा काही उपाय शोधत नाही असं नाहीये. काही एखादा घरामध्ये असेल तर तो जरा बाहेर फिरून येईल, एखादा काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम बघेल, एखाद्या मित्राकडे जाईल, एखाद्या आपल्या मोठ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्तीकडे जाऊन बसेल, त्यांच्याशी गप्पा मार. उपाय भरपूर शोधतात, उपाय भरपूर आहे. पण हे सांगत नाही, साधारण गोष्टी नाही सांगत. एक अशी वेळ येते की ज्या वेळेस आपण देवळात जातो तेव्हा वैतागलेला असतो, देवा आता तू वाचव असं म्हणतो. तेव्हा त्यावेळेस या कशाचीच अपेक्षा आपल्याला राहिली नसते. असं पण आपण म्हणतो, देवा आता मला कशाचीच अपेक्षा नाही. काय? आता कशाची अपेक्षा नाही, आता तूच काहीतरी कर, तुझीच आता फक्त अपेक्षा आहे. पण तुझी अपेक्षा कशासाठी? हे सगळं सुरळीत होऊ दे. म्हणजे परत कसली अपेक्षा करतो? हे सगळं परत नीटनेटकं होते. बरं, तुझ्याकडे आम्ही यायचं नाही तर कोणाकडे यायचं? मग तो ही सगळी व्यवस्था करणार. आता ज्या देवाला आपल्याला प्राप्त करायचं आहे ते देव हे कामं करत नाही, त्याच्या अधिकारात ते येत नाही. ते सगळे हे बाकीचे मंत्री संत्री देवदेव आहेत, सगळे देवता, हे सगळे कामं करतात. मग तो तर आपला भुजगशयनम असा आहे, त्यामुळे तो भुजगशयनमच आहे, नाही का? त्याच्यामुळे तो काही लक्ष घालत नाही. मग हे बाकीचे जे खाली देव देवता आहेत हे म्हणतात, ठीक आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, देवाला सांगतात आम्ही बघतो याचं काय करायचं ते, आणि मग हेच कामाला लागतात आणि त्याची व्यवस्था करतात. आपण पण खुश होतो, देवाने आपलं सगळं व्यवस्थित नीटनेटकं केलं. आता ह्यावेळेस देवाला नैवेद्य मोठा दाखवतो. मागच्या वेळेस फक्त गुळ खोबरं होतं, आता पुरणपोळी घालतो देवाला, आहे की नाही? अशा रीतीने आपला संसार चालतो. पण अपेक्षा भंग झाला की देव
पण अपेक्षा भंग होऊ नये म्हणून देव. कायसाठी देव? आपला आहे ना, अपेक्षा भंग होतो. अपेक्षा आपण कायम राहत नाही, भंग होतो. आपल्या अपेक्षा भंग झालाच नाही असा माणूसच नाही. पण अपेक्षा भंग झाला की देवाकडे जातो, आणि देवाकडे गेला की कशासाठी जातो? अपेक्षा भंग होऊ नये म्हणून जातो. मी तर म्हणतो देवाला म्हणून अजून अपेक्षा भंग करीत राहा आणि सगळ्याची उपेक्षा होऊ देत. असं कोणीच नाही जगात. मला वाटलं होतं की स्वर्ग लोकांमध्ये मला घेतील, एंट्री देतील. तिथं गेलो, माझा अपेक्षा भंग झाला, मला घेतलंच नाही. चांगलं झालं. स्वर्ग लोकाविषयी आपल्याला काय आहे? उदासीनता. कुठंच जागा नाही आपल्याला त्रिलोकात. अपेक्षा भंग झाल्यानंतर भगवंताला म्हणायचं कृपा केलीस. अशी सगळी ठिकाणी अपेक्षा भंग कर माझा, जेणेकरून मला सगळ्यांविषयी उपेक्षा तयार होईल. मी तुमच्याकडे आलो, मला असं वाटलं होतं की तुम्ही चहा तरी द्याल कमीत कमी. तुम्ही पाणी पण विचारलं नाही. काय झालं? चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आपल्याला वाटलं होतं शिवी देईल म्हणून, पण दिली शिवी. काय झालं? अपेक्षा भंग झाला. आपले जास्तीत जास्त दुःख कुठे तयार होतात? अपेक्षा भंगातून तयार. आपल्याला अपेक्षा नसते तशी होतं, आणि सुख कसे तयार होतं? अपेक्षा पूर्ती झाली की सुख तयार होतं. आपण अपेक्षा भंगाच्या तयारीत जर राहिलो तर कधीच आपल्याला दुःख होऊ शकत नाही. पण त्यासाठी मी हे शिकवत नाहीये, मी त्याच्या पुढचा विषय सांगतोय. अपेक्षा भंग होणार नाही असा जगात कोणीही प्राणी नाही, मनुष्य नाही, कुठलाच प्राणी जगात नाही. अपेक्षा भंग होणारच. जितकी जास्त अपेक्षा तेवढे मोठं दुःख, म्हणजे भंग झाला तर, किंवा जर भंग नाही झाला तर तेवढं सुख. आपली अपेक्षा होती पोरग इंजिनियर होणार, आणि पोरग इंजिनियर पहिल्या क्रमांकाने झालं. आता सुख का दुःख? आपली अपेक्षा होती, पण पोरग इंजिनिअरिंगच्या काय सायन्सच्या सुद्धा लायकीच राहिलं नाही. आर्ट्स कॉमर्सला कुठंतरी, आर्ट्स कॉमर्सला त्याला ऍडमिशन घ्यायला लागलं, तर बापाला किती दुःख होतं का रे? दुःख. अपेक्षा भंग. किती अपेक्षा तितकं भंग झाल्यानंतर दुःख. नाही भंग झालं तर सुख. मला अपेक्षा होती 1,00,000 लोक चिंतन ऐकायला बसतील, आता किती दुःख. 1,00,000 काय 15 लोक पण येत नाहीत, मग काय होणार? म्हणून महाराज लोक जास्तीत जास्त विचारतात, ऑडियन्स किती आहे सांगा पहिला. विचारतात ना, 99% महाराज विचारतात काय, किती लोक असणार ऐकायला ते सांगा पहिलं. कारण आधीच अपेक्षा भंग तिथे नको करून घ्यायला ना, आधीच आपली तयारीत राहिलेलं बरं. काय काय तर डायरेक्ट सांगतात, एवढे लोक असले तरच बोलवायचं, नाही तर बोलू नका, असं पण सांगतात. म्हणजे अपेक्षा भंगाची भीती किती आहे. मी तर म्हणतो मला तिथं बोलवल्यानंतर तिथून परत पाठवलं तरी चालतंय, अपेक्षाच नाही. अपेक्षा भंग जो आहे तो दुःखाला कारण होतो, आणि अपेक्षा भंग नाही झाला की सुखाला कारण होतो. आता सुखाचा तर प्रश्न आहे, त्याच्यात शिकवण्याची काही गरज नाही आपल्याला. अपेक्षातून निर्माण होणाऱ्या सुखामध्ये आपल्याला काही शिकवण्याची गरज नाही, पण अपेक्षा भंगातून निर्माण होणारं दुःख आपल्याला डळमळीत करतंय. त्याच वेळेस देवाची आठवण येते. मग देवाला प्रार्थना करावी की अपेक्षा भंग काय व्हायचे तेवढे होऊ देत, काय अपेक्षा भंग व्हायचं तेवढं होऊ देत, आणि त्या अपेक्षा भंगातून त्या पदार्थांची उपेक्षा होऊ देत. बाप म्हणतो की पोराने फार दुःख दिलं. मी म्हणतो चांगलं झालं ना का वाईट झालं? मला लोक येऊन सांगतात की आमच्या पोराने एवढा त्रास दिलाय, पोरीने एवढा त्रास दिला, सुनाने एवढा त्रास. म्हणलं चांगलं झालं का वाईट? तुम्ही पुण्यवान लोक आहात. ज्या सासूला ज्या सासऱ्याला सून त्रास देते ती पुण्यवान आहेत. पोरग लय विचित्र निघालं, पुण्यवान आईबाप आहेत. आता तरी सावध व्हा त्यांनी. आणि ज्या आईबापाची मुलं चांगली निघाली, उत्कृष्ट निघाली, मस्त सगळं करतायत, खूप पापी लोक ते. काय ते पापी आहे. तुमची मुलं चांगली निघाली, समजायचं आपण फार मोठं पाप केलं पूर्वी. आणि आपल्या मुलाने आपल्याला आपली जागा दाखवून दिली की समजायचं आपण कोण आहोत. जागा दाखवून दिली म्हणजे आपलं अपेक्षा भंग केला. जागा दाखवून दिली म्हणजे काय? अपेक्षा भंग केला. पण तरी आपल्याला अपेक्षा कोणाची आहे? त्यांचीच आहे. लोकांना प्रश्न जास्तीत जास्त प्रॉपर्टीचा असतो. मी म्हणतो जाऊ दे, देऊन टाका. तर तुमच्या बापाची थोडीच आहे, तुमच्या बापाची पण नाही आहे.
कोणाच्याच बापाची नाही ती प्रॉपर्टी, देऊन टाका प्रॉपर्टी. फकीर म्हणून जगण्याची तयारी ठेवा. प्रॉपर्टीसाठी जर तुम्हाला हे लोक सांभाळत असतील आणि त्या प्रॉपर्टीवरच जर तुमचं उर्वरित आयुष्य अवलंबून असेल तर तुम्ही आयुष्यावर काहीच केलेलं नाही, काही कमवलेलं नाही. वडिलोपार्जित संपत्तीवर जर तुम्ही जगत असाल तर तुमचं कर्तृत्व शून्य आहे. सरळ पोराच्या हाती देऊन टाक, मुलाबाळांच्या हाती देऊन टाक आणि तुम्ही उपाशी मरताय का काय होतं ते बघा. आणि एक वेळ उपाशी मरा, पुण्य लागेल. पण ह्या प्रॉपर्टी सांभाळत बसून मोहात गुंतणं हे नरकाला घेऊन जाणार आहे. महाराजांना काही नको आहे. काही लोकांना गैरसमज असेल की मी महाराज त्यांना पाहिजे काय प्रॉपर्टी. तुमची प्रॉपर्टी तुम्हाला लकला बसो. ज्या प्रॉपर्टीने तुमचं वाटोळ होणार आहे त्या प्रॉपर्टीने माझं भलं नाही होणार. तुमचे 1 रुपया सुद्धा मला नको आहे का पाहिजे. ते सगळं उलट देऊन टाका आणि बघा काय होतंय मग. गंमतच बघा. काय अवघड आहे, सोपं नाही, तुम्ही नाही करू शकत असं. तुम्हाला नाही तुमची व्यवहारातली सुद्धा लायकी दाखवून दिली तुमच्या मुलांनी. परमार्थ करणारे चांगले असतील तर सांगता येत नाही, पण 90% तुमचा विषय संपलेला आहे. बघा, प्रयत्न करून बघा. पुढच्या आठवड्यात सगळं तुमच्या नावावर काहीच नका ठेवू, काहीच नाही. म्हणजे 1 रुपया मागायचं तरी सुद्धा सुनेकडे किंवा पोराकडे मागावं लागला पाहिजे. असं करून बघा गंमत, आणि मग कळेल तुम्हाला अपेक्षा भंग काय असतो तो, आहे की नाही. प्रयत्न करून बघा. काहींनी केलं असेल तर त्याने भोगतात. आता काहींनी केलंच असेल असं चुकून, पण तुम्ही कष्टाने जर कमवले असले, कष्टाने वडिलोपार्जित सांगले, कष्टाने जर कमवले असतील पैसे, 1 रुपया पण यांना देऊ नका. तो स्वतःच्या नावावर ठेवा. वडिलोपार्जित असलं तर 1ही रुपया स्वतःच्या नावावर ठेवू नका. खरंच जर या संसार चक्रातून बाहेर पडायचं असेल तर वडिलोपार्जित संपत्तीचा 1 रुपयाही स्वतःच्या नावावर ठेवू नका. 1 रुपया सुद्धा. ते कोणाच्या नावावर करा. सगळ्यात उत्कृष्ट आहे, दान करा. महाराजांना अजिबात नाही, म्हणजे मला अजिबात नाही. ज्ञानेश्वर महाराज संस्थानला दान करा, नाही तर कोणालाही दान करा. एवढं करेज, एवढं धैर्य आपल्यामध्ये नाही, म्हणून पोराला देऊन टाका. आता मी म्हणतोय सगळं कोण करणार नाहीये, पण आपलं गंमत, मलाही तेवढा टाइमपास शुक्रवारचा असतो म्हणून मी सांगतोय. तर सगळं 1 रुपया पण ठेवा. घर नाही, जागा नाही, कुठलीही पैसे स्वतःच्या नावावर ठेवायचे नाही, कुठलंच नाही. फक्त स्वतः कमवलेलं असेल तेवढं स्वतःकडे ठेवा. बघा, आणि मग तुम्ही बघा काय होतंय परमार्थामध्ये. शक्य नाही जर देव भेटला तर सांगा, कारण ह्याच्यातच मेलोय आपण. आपल्याला रात्रंदिवस तीच काळजी लागली काय होणार याचं, ते सगळ्याच. जो कोणी हे करू शकतो तो फार पुढे जाईल. कशी वेळ आली पाहिजे. 1 रुपया जरी लागला तरी कुठं हात पसरावा लागला पाहिजे. काय करावं लागलं पाहिजे. आता कर्तृत्व नसेल आयुष्यभर तर हात पसरावाच लागेल, आणि असेल कर्तृत्व काहीतरी, कारण ते व्यावहारिक भाग आहे, त्याच्यावर काही एवढं आपलं परमार्थ अवलंबून नसतो. कर्तृत्व नसेल तर हात पसरावं लागेल. कर्तृत्व असेल तर हात पसरायची गरज नाही. तेवढं बँक बॅलन्स, तेवढं काहीतरी असेल व्यवस्था त्यांनी, है ना. तुम्हाला काही चिंता नाही, तुम्ही ते गरज नाही तुम्हाला. पण वडिलोपार्जित पोराचे, म्हणजे पुढच्या पिढीचं वडिलोपार्जित आपण खायचं नाही. पुढच्या पिढीचं वडिलोपार्जित आपण आपल्या घशात घालायचं नाही, महाराजांच्या सुद्धा घशात घालायचं नाही. पण स्वतःच्या कमाईचं यांना द्यायचं, 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. असं जर करू शकले, असं करू शकलेच तर जरा मजा येईल. मग बघा कसं बदलतंय सगळं चित्र, सगळं चित्र बदलेल. पण हे लोक म्हणतील असं म्हणतील, हा चल, ते म्हणतील आता वडिलोपार्जित दिलं, आता तुम्ही जे काही सगळं कमवलंय ते जरा आणा इकडं. काही काही तर फक्त बापाची पेन्शनची तारीखच बघतात वाट. त्या खिडकीवर बापासोबतच जातात. बापाने सही केली की पैसे बापाकडून हिसकावून घेतात. तुम्ही सांगितलं ना मला, इतके बहादर आहेत पोरं. तुम्हाला चांगली मुलं मिळाली तर असा तुमचा गैरसमज आहे, त्याला मी काही करू शकत नाही, कारण तुम्ही अजून जरा बोट वाकडं करून बघितलेलं नाहीये. आणि मी सांगतोय, प्रयोग केल्यानंतर कदाचित 2च गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही माझ्याकडेच याल, नाहीतर आयुष्यावर माझं तोंडच बघणार नाही. काय होईल? 2च होणार, 2 पैकी 1 होणार.
अपेक्षा भंग झाला पाहिजे. अपेक्षा भंग, जिथं तिथं अपेक्षा भंग झाला पाहिजे. देवाला म्हणायचं कृपा केलीस, शांत व्हाल, स्थिर व्हाल, दुःख नाही, शांत स्थिर व्हाल. आयुष्यात जिथे कुठे अपेक्षा भंग होईल तिथे देवाला म्हणायचं कृपा झाली. कारण या अपेक्षा भंगातूनच मला सगळ्या जगाविषयी उपेक्षा निर्माण होणार आहे, है ना. अपेक्षा भंग नाही झाला तर जगाविषयी उपेक्षा कशी तयार होईल. आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत गेल्या मरेपर्यंत. लोक म्हणतात बाप चांगला नशीबवान होता, सगळं त्याचं व्यवस्थित झालं. पण पुढे काय झालं त्याचं, पुढे काय झालं. 3 लोकांविषयी वैराग्य निर्माण होण्यासाठी 3 लोकांनी आपला अपेक्षा भंग केला पाहिजे. आपला अपेक्षा भंग कोणी केला पाहिजे. नरकावाल्याने म्हटलं पाहिजे ह्याला आम्ही नरकात घेत नाही, काहीतरी क्वालिफिकेशन लागतं ना. स्वर्गवाले म्हटले पाहिजे आम्हाला स्वर्गात ह्याला घेणार नाही. का? कारण स्वर्गात एंट्री घ्यायला काहीतरी लागणार का नाही आपल्याकडे. पाप असेल तर नरकात जाईल, पुण्य असेल तर स्वर्गात जाईल, मिश्रण असेल तर मृत्यूलोकात राहील. आपल्याकडे ना पाप आहे, ना पुण्य आहे, ना मिश्रण आहे. जाणार कुठं, घेणार कोण आपल्याला. डिग्री तर नाही ना आपल्या हातात काहीच. कारण कोणाचंच आम्ही घेतच नाही काही. आम्ही पापही घेत नाही, पुण्यही घेत नाही. ते केव्हा शक्य आहे, जेव्हा या पातळीने असं झालं तेव्हा शक्य. बरं, हे इथपर्यंत जायचंय आपल्याला, तिथपर्यंत जायचं. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आधी हे करावं लागेल. मी कमावलेल्या पैशांवर माझा पूर्ण अधिकार आहे, बरोबर. पण वडिलोपार्जित पैशावर माझा काय अधिकार आहे. त्या पैशाची काय व्यवस्था करे हा माझा काय अधिकार आहे का. पण परंपरेने व्यवहारात असं दिसतंय की ते पुढच्या पिढीला द्यायचं म्हणून आपण द्यायचंय, नाही तर आपल्याला तो अधिकार खरा नाहीये. आपण कष्टाने कमवले त्याच्यावर आपला अधिकार आहे. मग ते पैसे मी कोणाला द्यायचे, महाराजांना द्यायचे का, मी स्वतःसाठी वापरायचे का, मुलाला द्यायचे का, अजून कोणाला द्यायचे, हा माझा प्रश्न नाही का. पण आपण जास्तीत जास्त कुठं गुंतलोय, आपण जास्तीत जास्त कुठं गुंतलेलो आहोत. आपल्याला ह्याची विल्हेवाट काय लावायची हे कळेना. विल्हेवाटच लावायची काय कळत नाही. उलट त्याची व्यवस्था करण्यात आयुष्य चाललंय. निर्णयच नाही लागत, काही निर्णयच लागत नाही. म्हणजे काही म्हाताऱ्यांनी जरी आपल्या प्रॉपर्टी मुलाबाळाच्या नावावर केली तरी त्यांचा जीव तिथंच गुंतलेला असतो. दिसायला फक्त महाराजांच्याकडे येतात. दिसायला कुठं आहे, दिसायला कीर्तनात आहेत, प्रवचनात आहेत, वारीला गेलेत. पण चित्त कुठं गुंतलंय. दिसायला वारीत आहे, चित्त कुठं आहे. पोरबाळ पण सांगतात आता तुम्ही हरिहरी करा. ज्याला हरीशी काही घेणं देणं तो आपल्याला सांगतो काय, आता तरी हरिहरी करा. म्हणजे तो आपल्यापेक्षा शहाणा आहे. आणि आपण तरी सुद्धा वारीत जाऊन सुद्धा चित्त कुठं असतं, घरी असतं. काय होणार आहे ह्याच्यातून, काय तयार होणार, ह्याच्यातून काही तयार होणार नाही. अपेक्षा नसावी जगात. आपल्याला कशाचीच अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही. आलं पानात तर खायचं, फारच भूक लागली स्वतः बनवून खायचं. अपेक्षा नाही, अपेक्षा नाही. ज्या ठिकाणी अशक्य आहे त्या ठिकाणी स्वतःच प्रयत्न करून करायचं. पण अपेक्षा ठेवू नका. 3 लोकातल्या कुठल्याही पदार्थाची मला अपेक्षा नाहीये. 3 लोकातले कुठलेही पदार्थ मला काहीतरी प्राप्त करून देतील, त्यांच्यापासून मला काहीतरी प्राप्त होईल, हा गैरसमज काढला पाहिजे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ज्याच्यात गुरफटलेलो आहोत तिथून पहिलं बाहेर निघालं पाहिजे. तिथून बाहेर निघणं म्हणजे स्थूल शरीराने बाहेर निघणं असं नाही म्हणत आहे. आपली वृत्ती तिथे गुंतलेली आहे. आपण कुठं गुंतलेलो आहोत, आपली वृत्ती तिथे गुंतलेली आहे. साधू संतांनी हे सांगितलेलं नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. तिथे राहोत, पण तिथे राहोत तिथे राहत नाही, इथे राहते वृत्ती. म्हणजे आपण इथे गुंतून राहिलो, इथे असलो तरी इथे राहिलं नाही पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण यांची उपेक्षा करू. आणि हे उपेक्षा तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपेक्षा भंग आहे. ज्या पदार्थातून अपेक्षा भंग होत नाही त्या पदार्थाची उपेक्षा होऊ शकत नाही. अशा पदार्थांची उपेक्षा होऊ नये की जे पदार्थ आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढायला मदत होणार आहे. महाराजांकडून अपेक्षा भंग झाली आणि आता मी संसाराला लागलो असे म्हणणारे मूर्ख लोक आहेत. कारण असंही होतं की महाराजांकडून काहीतरी अपेक्षा भंग होतो आणि लोक म्हणतात महाराज बिरच काय नाही, आता देवबिव काय नाही, आता आपला मस्त संसार करू. असे बरेचसे लोक असतात. पण अपेक्षा भंग जो आहे तो कुठे मान्य आपल्याला, ज्या पदार्थामधून आपल्याला भगवंत मिळणार नाही त्यांचा अपेक्षा भंग स्वीकारून पुढे जायचं आपल्याला. शास्त्र सद्गुरूने आपल्याला किती लाथा घालून, शास्त्र म्हणेल तर सांडू आणि शास्त्र म्हणेल तर मांडू अशी वृत्ती पाहिजे. म्हणजे शास्त्राने किंवा सद्गुरूने किती अपेक्षा भंग केला तरी सुद्धा तो आपल्याला मान्य आहे. तिथे उपेक्षा हे फल तयार नाही झालं पाहिजे. पण बऱ्याचशा लोकांचं तसं उपेक्षा फल तयार होतं ना. उपेक्षा
आणि मग ते लोक म्हणतात ह्या महाराजांचं मी आता आयुष्यभर तोंडच बघणार नाही. किती उपेक्षा तयार होते, उपेक्षा किती होते. महाराजांचं आपल्याला आता तोंडच बघायचं नाही. तोंड दिसलं तरी बघायचं नाही, दिसलं तरी बघत नाही. मनातून पूर्णता संपलेलं असतं. शास्त्राविषयी सुद्धा असं होऊ शकतं, न कळतपणे. कळतपणे होईल असं नाही. पण उपेक्षा जी आहे ही उपेक्षा अपेक्षा भंग झाल्यानंतर तयार होते. पण ती अपेक्षा पुन्हा जर पूर्ण झाली तर पुन्हा उपेक्षा नष्ट होते. हा खेळ आहे. मुलगी पळून गेली आणि नको त्या मुलाशी लग्न केलं तर बापाची काय होते, अपेक्षा भंग. बाप विचार करतो आता पुन्हा तोंड बघणे नाही, उपेक्षा. पुढे 2-3 वर्षानंतर ही मध्ये एक असते ना माय, तिला कळतं कुठून तरी की त्यांना लेकरू झालं. आता माय लेकरू झाल्यामुळे माय तर पागळली, ती गुपचूप ह्याला फसून तिच्याकडे जाते गुपचूप आणि सांगते पोरीला पण, जावायला पण समजावून, काळजी नको मी समजावत त्यांना, कारण माझ्या पट्ट्यातच येते. मग हळूहळू तिला टेक्निक असतात सगळ्या, आयुष्यभर बरोबर सरळ रेषेत ठेवलेलं असतं, त्यामुळे ती बरोबर. आणि मग बाप सुद्धा अपेक्षा भंग सगळा विसरून जातो. पुन्हा त्याला बरं वाटायला लागतं, पुन्हा अपेक्षा आहे की नाही, चालतं मग. तर काही अपेक्षा भंग काही काळाने कुठल्या तरी पदार्थाच्या निमित्ताने पुन्हा अपेक्षेवर येतात, भंग नष्ट होतो. असं जगू नका. अपेक्षा भंग एकदा झाला कुठल्या पदार्थांचा, ज्या पदार्थांमुळे आपल्याला भगवंतापर्यंत जाता येणार नाही त्या पदार्थांचा अपेक्षा भंग काय आहे, चांगला आहे. विचार करायचा की यामुळे आपल्याला भगवंत मिळणार आहे का. एखादा अपेक्षा भंग झाला त्यामुळे भगवंत मिळणार आहे का. जर नाही तर तो अपेक्षा भंग झालेला चांगला. पुन्हा त्या पदार्थाविषयी, त्या क्रियेविषयी, त्या विचाराविषयी अपेक्षा ठेवू नये. आलं काय, नाही आलं काय. उदाहरणार्थ महाराजांमुळे भगवंत मिळणार आहे का, समजा नाही. आता समजा जर नसेल नाही तर महाराजांमुळे काही कारणाने अपेक्षा भंग झाला तर पुन्हा महाराजांविषयी अपेक्षा ठेवायचं काही कारण नाहीये, कारण की त्या पदार्थामुळे आपल्याला काही भगवंताची प्राप्ती अवलंबून नाही. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक येतात की ज्यांची आपल्याला अपेक्षा असते, काही ना काही कारणाने अपेक्षा भंग होतो. पुढे काही हो अपेक्षा ठेवणे नाही, काही हो अपेक्षा ठेवणे नाही. म्हणजे तिरस्कार करावा असं मी म्हटलेलं नाही बरं. आला ये गेला जा, पदार्थ विचार क्रिया. आली ये गेली जा, विचार आला ये गेला जा. विचार सुद्धा ज्या विचाराने माझी अपेक्षा भंग केला, ज्या विचाराने माझा अपेक्षा भंग केला तो विचार आला गेला. उदाहरण क्रोध आला तर मी अस्थिर होतो, अशांत होतो, त्यावेळेस मला भगवत चिंतन करता येणं शक्य नाहीये क्रोधामुळे. मग या क्रोधामुळे माझा भगवंत चिंतनाची अपेक्षा जी आहे ती काय होते, लोपते. म्हणजे माझ्या भगवत चिंतनामध्ये हा क्रोध जर आडवा येतोय तर हा क्रोध आला आणि गेला, मी त्याच्याकडे लक्षच देत नाही, मला काही घेणं देणंच नाही त्याच्याशी. येणार नाही असं नाही, येणार काही येणार काही माहित नाही. आला तर येऊन गेला तर लक्ष नाही. त्याच्यावर लक्ष दिलं की तू जास्त नाटक करत. काय करतो, हे सगळे जे आतमध्ये विचार असतात हे सगळे त्यांच्यावर आपण लक्ष दिलं की ते आपल्याला जास्त त्यांचं रूप दाखवतात. एखाद्याला आपण चांगलं म्हटलं, गायक असतो ना एखादा, त्याला म्हटलं वाह की तो तुम्हाला रात्रभर जागवीन. गायक जर पट्टीचा असेल आणि तुम्ही चुकून त्याला जेवल्यानंतर बसवलाच पेटीवर आणि वाह म्हटलेच चुकून, तर तुम्हाला अख्खी रात्र नाही जागवलं त्यांचं बोला, आणि तो 2 दिवस झोपलेला नसू देत तरी सुद्धा. ही गंमत आहे की नाही. म्हणून हे सगळं असंच आहे. म्हणून कोणाला वाह म्हणावून कोणाला वाह म्हणू नाही हे कळलं पाहिजे, हे की नाही. बरोबर नाही, त्रास होतो, त्याने त्रास होतो, अडकतो आपण. अपेक्षा भंग हा उपेक्षेला कारणीभूत आहे म्हणून चांगला आहे. बघा तुम्ही आता आयुष्यात ज्या कारणाने दुःखी होतात त्या कारणालाच मी बदलून टाकलं, त्याची विचाराची दिशाच बदलली आपण आता, नाही की नाही. ज्या कारणाने आपण दुःखी होतो आता त्या कारणामध्ये आपल्याला दुःख राहिलं का. आता सुनेचा त्रास वाटेल का, वाटेल का, वाटणारच नाही. कसं काय वाटेल. तर चांगलं झालं का वाईट झालं बोलत नाही, कारण ते आता पचायला थोडा वेळ लागणार आहे.
अवघड जरा पचेल. नोकरी गेली एखाद्या माणसाची, नोकरी चांगलं झालं का वाईट झालं, चांगलं झालं का वाईट झालं, तुम्ही लोक रडत होते ना, तसे रडत नव्हते पण बऱ्यापैकी होत होतं. चांगलं झालं का वाईट झालं, चांगलं. आता हे मानतात ते काही नाही दुसऱ्या नोकऱ्या शोधल्या, गुंतलेत का नाही गुंतलेत. मग तुम्ही जर तरस्तपणे पाहिलं तर काय झालं, तुम्ही अभ्यास करता म्हणून पोटापुरतं ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरजेपुरतं ठीक आहे ना, गरजेच्या पुढे गेला तर. आता तुमची नोकरी गेली ही भगवंताची कृपा आहे का नाहीये, माझी नोकरी जात नाहीये हे भगवंताची अवकृपा नाहीये का, जा म्हटलं तर जाय ना, नाही का, काहीतरी पाप असेल का नाही पूर्वीच, मग तुम्ही केवढं पुण्यवान आहे. मग अपेक्षा भंग जो आहे ना, हा अपेक्षा भंग होणं हे आपल्याला फार फायद्याचं आहे. म्हणजे निगेटिव्ह गोष्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह पाहतोय. एकटे राहिलो पाहिजे आपण, अनाथ कोण झालं पाहिजे, अनाथ झालो पाहिजे. मी प्रयत्न करतो पण मला लोक अनाथ होऊच देत नाही. काय झालं पाहिजे, अनाथ. कारण अनाथाचाच नाथ आहे. हरी हा कोणाचाही नाथ होत नाही, तो कोणाचा होतो, फक्त अनाथाचा जवळ करतो, बायकोला जवळ करत नाही. तुम्ही म्हणता मला बायको आहे, तो म्हणतो मग संपला विषय तुझा. त्याला म्हणावं हे शरीर सुद्धा माझं नाहीये, आता घे मला जवळ. मग तुझ्याकडे मन आहे की बुद्धी नाहीये, माझ्याकडे मन पण बुद्धी, माझ्याकडे काहीच नाही तर तू जवळ घेशील. त्याने जर आपल्याला जवळ करावं असं वाटत असेल तर जगामध्ये कोणीच आपलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शरीर पण माझं नाही, मला नाही, मन मला नाही, बुद्धी मला नाही, चित्त नाही, माझ्याकडे पाप नाही, पुण्य नाही, काहीच नाही माझ्याकडे, तरच तू जवळ घे. तो फक्त कोणाला जवळ करतो, ज्याच्याकडे काहीही नाही. आणि आपण तर लपून ठेवलंय बँकेत, आपल्याकडे भरपूर आहे, महाराजांना पण सांगितलेलं नाही किती आहे. इतके लबाड आहे. देव लबाड आहे का, देव लबाडाच्या नादी लागत नाही. पवित्र जो होतो, पवित्र म्हणजे ज्याच्याकडे काहीच राहणार नाही त्याचा भगवंत आहे. काही नाही आपल्याला, असलं तरी आपलं नाही. हे शर्ट घालतो, धोतर घालतो म्हणून माझं आहे काय, आपलं नाहीये काही, आपलं नाही काही, हे काही आपलं नाही. मग हे सगळं गेल्यानंतर अपेक्षा भंग जो होतो तो वाटोळं करणारा नसून तो चांगला आहे. म्हणून बायको मेली बरे झाले असं साधू संतांनी सांगून ठेवलंय. काय झाले, बरे झाले का, कारण दुसरी करतात. काही लोक त्याच्यापेक्षा चाठाळ आहेत, त्याच्यासाठी म्हटलेलं नाही ते. गुरं ढोरं मेली, काय झालं, प्रॉपर्टी आहे ना त्यांची, ती प्रॉपर्टी आहे, ते गेलं तर बरं झालं. आपल्याला चिंता आहे आपली प्रॉपर्टी कशी टिकवायची आणि वाढवायची. काय काय लोक तर हा विचार करतात महाराजाच्या नादी लागून सगळंच फुकावं लागेल आपल्याला. हो नक्कीच तसं होईल. भगवंत प्राप्त करायचं असेल, अरे हे शरीर सुद्धा तुझ्याकडे राहणार नाही. आता ज्याला भगवंताशी घेणं नाही त्याला शरीर सुद्धा स्वतःच ठेवता येणार नाही. मग हे बाकीचं काय राहणार तुमच्याकडे. जर वेदांतात आलात, वेदांताचा खराच अभ्यास करू लागलात, अजून तुम्ही खरा करू शकलेत का नाही मला माहित नाही, पण वेदांताचा जर अभ्यास करू लागला तर तुमच्याकडे शरीर सुद्धा तुमचं राहणार नाहीये. हे शरीर जे घेऊन आपण मिरवतो माझं म्हणून, ते सुद्धा माझं राहणार नाही. ना स्थूल शरीर ना सूक्ष्म शरीर ना त्याचे संस्कार आपले राहणार नाही. काय असं आपल्याकडे आहे भांडवल की जेणेकरून दुसरं शरीर मिळावं, संस्कारच नाही, माझे नाहीच ना. इतकी अवस्था यायची आहे, पण हे कधी येईल, हे येईल केव्हा, हे असं लपून पदराखाली दडून ठेवल्यावर येईल असं नाही येते. असं दडून नाही ठेवावं लागत काही. राणे सरांनी संन्यास घेतला, सगळं माझ्या हवाली करून टाकलं. तुम्ही माझ्या हवाली करा असं तुमचं एवढं धैर्य नाहीये आणि करू पण नका, कारण माझ्याकडे तेवढी शक्ती नाहीये सांभाळायची, कारण ती शक्ती पण लागते, कोणाचंही काम नाही. पण आपलं सगळं संपलं पाहिजे. राणे सरांनी इतकं धैर्य सगळ्यांमध्ये असू शकत नाही, फार तपश्चर्या लागते त्याला. पण प्रयत्न करा की अपेक्षा भंग, जेवढी दुःख घेऊन तुम्ही माझ्याकडे येणार आहात, मनातल्या मनात जेवढे दुःख तुम्ही जाणतात, जी तुम्ही मला नाही जगात कोणाला सांगू शकत नसाल, सांगत नसाल, तर त्या सगळ्या दुःखांच्या पाठीमागे अपेक्षा भंग आहे. आणि त्या अपेक्षा भंगामध्ये आपल्याला नामरूपाची म्हणजे पूर्ण जगाची उपेक्षा करण्याचं साधन आहे. किती फायद्याची गोष्ट आहे. आपल्या लोकांनी आपली अवहेलना केली तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. दुःख होतं, काय होतं, दुःख होतं. आपण विचार करतो ह्याला तर सोडतच नाही, हा आपल्याला त्रास येतो, असं करतो तसं करतो, आपण आपला ट्रॅक चुकतोय, आपण चुकीच्या दिशेने जातो. उलट आपल्याला उपकारक आहेत, उपकार करतात आपल्या हे सगळे, है ना. आपली अपेक्षा भंग करून
अनेक पदार्थ, अनेक क्रिया, अनेक विचार काय करतात? आपल्यावर उपकार करतात. आणि त्या उपकारातून काय होणार आहे? आपल्याला उपेक्षेकडे जाता येणार आहे. आणि ही उपेक्षा वाढत वाढत कुठपर्यंत गेली पाहिजे? ब्रह्मदेवाने सुद्धा म्हणावं तुझं काही ते याच्या लायकीचं नाही. ब्रह्मदेवाला म्हणावं राम राम, आता मला जागा नाही, चांगलं केलंस. कुठेही जागा राहू नये. आपलं काय आहे की काय ठेवायचंय आपल्याला कुठं? ज्याच्याकडे पैसे असतात त्याला चिंता असते बँकेत खातं पाहिजे. खातं म्हणजे जागा, लॉकर पाहिजे. लोकांनी बोलायचं तुमच्याकडे लॉकर आहे का? म्हणजे लॉकरमध्ये ठेवायला काही नाहीये. लॉकर कोणाला लागतो? तुम्ही तुमची लॉकर बंद करू नका बरं का, नाही तर काही लोक म्हणतील महाराजांनी सांगितलं लॉकर बंद, लॉकर नको वगैरे असं काय, तो तुमचा व्यावहारिक विषय आहे. पण एक उदाहरण गंमत म्हणून सांगतो. लॉकर कोणाला लागतो? ज्याच्याकडे काहीतरी डबुल आहे त्याच्याकडे त्याला लॉकर लागतो. म्हणजे ठेवायला जागा कोणाला लागते? ज्याच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. आता आपल्याकडे जर काहीच नसेल तर या जगात कुठे ठेवावा? संस्कार ठेवायचं तर मन पाहिजे, चित्त पाहिजे. आमच्याकडे चित्तच नाही. ठेवावं कुठं? ठेवायचं कुठे ठेवावं? काय प्रत्येक गोष्टी ठेवायला काहीतरी जागा लागते. काही नसेलच तर ठेवणार कुठं? आणि काही नाही, ही जी अवस्था आहे ही जगातली सर्वोत्कृष्ट अवस्था असते. काही न होणी होई जे अवघा. आणि आपण काही न होण्याचा प्रवासच करायला तयार नाही. वाढवण्याच्या पाठीमागे लागलो, नाही तर आहे त्याला सांभाळण्याच्या पाठीमागे लागलो. मग तुम्ही या मार्गाचे अधिकारी नाहीत. गर्दी आपल्याला गरजेची नाही. आपल्याला काय कोणी आला काय नाही आला, एकही नाही आला तरी चालतो मला. एक आला म्हणजे मी बोलणार काहीतरी, नाही का? आणि नाही झाला तर काय हट्ट नाही बोलायचा. पण आला तर संपला, नाही का? आला तर संपला विषय. मग कुठं कुठं अपेक्षा भंग महाराज करतील हे महाराजांची कृपा समजायची. पण अपेक्षा भंग कुठे होतो हा फार गमतीचा विषय. त्रिलोकातल्या कुठल्याही पदार्थाला, क्रियेला आणि विचाराला उपेक्षेमध्ये टाकायचं असेल तर त्या सगळ्यांपासून अपेक्षा भंग होणं गरजेचं आहे, नाही का? हा पाऊस जो आहे वरून देव किती वेळा अपेक्षा भंग करतो? किती वेळा अपेक्षा भंग करतो? तो करतो का नाही? तरी माणसं त्याच्या नादी लागले तर मरेपर्यंत. म्हणजे कशासाठी? तुला पडायचं तर पड, नाही तर नको पडू. तुझी अपेक्षाच नाही मला. भीती कसली आहे? पिकणार नाही, खाणार काय? त्याच्या पुढे जातो मी. ज्या अन्न पाण्यावर तो प्राण चालतो त्या प्राणाशीच घेणं देणं नाही मला. तू काय सांगतोस? मेलो तो जगाला हे पडलेलं दिसेल, मी मरत नाही. मी त्याच्या पलीकडे आहे. मी त्याच्या पलीकडे हे मी शोधतोय. मी त्याच्या पलीकडे हे मी शोधलंय. म्हणून तुझ्या पावसावर माझं जगणं अवलंबून नाही. ज्यांचं असेल त्यांना तू भीती दाखव, नाही की? हे काय फक्त हे विचार आहे. विचार तेव्हाच उपयोगाला येतील जेव्हा कधीतरी ऐकाल. विचारच ऐकत नाही, माहितच नाही हे विचार. कारण हे आई बाबांनी शिकवलेलं नाही, हे काहीच माहित नाही. प्राण म्हणजे काय, प्राणाचा प्राण काय, मन म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, हे विचार कुठले आहेत? खाऊन फक्त गू करणे इतकीच अक्कल ज्यांना आहे, त्याच्या पलीकडे ज्यांची अक्कल चालत नाही, त्यांना त्याच्या आतमध्ये, या शरीराच्या आतमध्ये काय हे कसं कळणार? ज्यांना कसं खातो त्यानंतर कसं प्रक्रिया होते हे पण कळत नाहीये, ते त्याच्या आतमध्ये कधी पोहोचणार आहे? फक्त ज्यांचा विचार फक्त या पुरतेच मर्यादित राहील, त्याचं कसं होणार? आणि अशांच्या सोबत आपण आपलं आयुष्य मरेपर्यंत घालवण्याचा विचार करतो, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी अपेक्षा करा की अशा सगळ्यांचा संग तुटू देत आणि एकांत वास राहिला तरी चालेल, जंगलात राहावं लागलं तरी चालेल, यांच्यासोबत राहायची अपेक्षा नको. मग ती आई असो, बाप असो, बायको असो, नवरा असो, मुलगा असो, कोणी असो, अशांचा संग करता आला पाहिजे, अशांच्या संगतीत राहता आला पाहिजे की ज्यांच्यामुळे भगवंत प्राप्त होईल. संग कोणाचा करता आला पाहिजे? म्हणजे आपला हेतू, आपली उद्दिष्ट काय पाहिजे? अशांचा संघ. म्हणजे आश्रमात जाऊन राहण्याची इच्छा पाहिजे. आश्रमात जाऊन काय मजा करण्याची इच्छा नाही पाहिजे. आश्रमात जाऊन भगवंत प्राप्त होत असेल तर त्या आश्रमात राहिलं पाहिजे, नाही तर आश्रमात राहायची पण गरज नाही. मग तो घरात राहिला तरी चालतो. घरात राहतो का आश्रमात राहतो, जंगलात राहतो का जनात राहतो, हा आपला विषय नाहीच आहे खरा. आपला विषय भगवंत प्राप्त होतो की नाही होतो. आणि भगवंत जो आहे तो त्रिलोकाला अधिष्ठान आहे. त्रिलोकामधला कोणीच भगवंत नाहीये, तो नामरूपात्मक. त्रिलोकामध्ये कोणीही भगवंत नाही, म्हणून माझ्याकडे भगवंत म्हणून पाहू नका. त्रिलोकामध्ये जे नामरूपात्मक आहे हे सगळं उपेक्षा करण्याच्या लायकीचं आहे. कशाच्या लायकीचं आहे? उपेक्षा करण्याच्या लायकीचं आहे. कारण हे सगळे अपेक्षा भंग करणारे आहेत. ब्रह्मदेव सुद्धा हे कोणीही उपयोगाचे. जो भगवंत आहे
तो या 3 लोकाला अधिष्ठान आहे. 3 लोकांना जे अधिष्ठान तत्व आहे त्या तत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर यांची उपेक्षा व्हायलाच लागेल. आणि कुत्रा मांजर डुक्कर झाल्यानंतर हे शक्य नाहीये. कुत्र्याला घर बांधता येत नाही, कुत्र्याला घराला नाव देता येत नाही, कुत्र्याला प्रॉपर्टी बँकेत ठेवता येत नाही, कुत्र्याला बायको पण नसते, कुत्र्याला बायको नसते, मुलं बाळ नसतात. म्हणून तर माणूस आणि आपण फरक आहे असं काही लोक म्हणतात. पण माणसाला त्याच्यापेक्षा पुढची अक्कल आहे, तिकडे तुझं लक्ष का जात नाही. माणसाला काही लोक म्हणतात कुत्र्यात आणि आपल्यात काही फरक आहे ना, मग तेवढं कळतं अक्कल. पण त्याच्या पुढची अक्कल येत नाही की मनुष्य देहामध्ये भगवत प्राप्ती हा अधिकार आहे. एवढी अक्कल येते ना, काही लोकांना एवढी अक्कल कुत्र्यात आणि आपल्यात फरक आहे, पण तेवढीच अक्कल आहे, त्यांची अक्कल पुढे जात नाही. पुढे काय गेली पाहिजे की मनुष्य देह हा एकमेव देह असा आहे की ज्या जन्मामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत जाता येऊ शकतं. हा एकमेव जन्म असा आहे की ज्या जन्मामध्ये भगवंत प्राप्त होऊ शकतो. बाकी कुठल्याही जन्मात हे अशक्य आहे. मग असं असताना सुद्धा आपलं जर वेळ पण वाया घालवतोय. मृत्यू हा पुढच्या क्षणाला आपल्या समोर आहे. मृत्यू कधी घाव घालेल हे माहीत नाही. आज तुम्ही दिसता उद्या दिसाल का नाही हे माहीत नाही. तरी सुद्धा आपण किती बिनधास्तपणे नको त्या गोष्टीमध्ये रममाण आहोत. हे रममाण असणं शोभलं पाहिजे, त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. रममाण राहू नका, वेड्यासारखे वाहू नका. यांच्यात रममाण राहणं हा मूर्खपणा आहे. तोंड पाडून बसा असं मी कधीही सांगितलेलं नाही. तोंड पाडून बसणं म्हणजे रममाण नसणं असा गैरसमज करू नका. काही जरी करत राहिलात तरी भगवंताचा विचार आतमध्ये सदैव येण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. काही करत असू दे, काही करा, तर ते काय करावं लागेल हे सांगता येते, पण काहीही करत असताना सदैव हाच विचार आला पाहिजे की या भवसागरातून आपण बाहेर कसे पडू, या दुस्तर असलेल्या संसारातून आपण बाहेर कसे पडू, यासाठी सदैव विचार करत राहिला पाहिजे. तो विचार आपला तसा राहावा यासाठी आपल्याला वारंवार योग्य असलेलं अधिकारानुरूप साधन करायलाच पाहिजे. ज्ञान मार्गामध्ये पहिलं साधन विचार आहे, कारण आत्मनात्म विचार हे पहिलं साधन आहे. म्हणून विचार बंद तर तुमचा विषय संपला. आणि विचार जर तुमचा होत नसेल या दिशेने तर तुम्हाला अशा शास्त्रांचा किंवा अशा सद्गुरूंचा संग केला पाहिजे की जेणेकरून हा आपला विचार पुन्हा त्या मार्गाने चालू, त्या दिशेने आपला विचार सुरू होईल. श्रवण करत राहिलं पाहिजे. श्रवण करत राहा म्हणजेच आपला हा विचार त्या दिशेने जाऊ शकतो. श्रवण शक्य झालं नाही, शास्त्र वाचा. काहीतरी असं साधन करा की जेणेकरून आपण त्या विचारात राहिलो पाहिजे, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कुठलंही साधन हे 24 तास आणि 365 दिवस होऊ शकत नाही. म्हणून साधनांमध्ये बदल करा. कधी श्रवण करा, कधी वाचन करा, कधी सेवा करा. आपल्याकडे काय पर्याय. साधनांमध्ये बदल करा. संसार करू नका असं मी कधी सांगितलेलं नाही. संसार गळून पडला पाहिजे. अनेक वेळा मी सांगत असतो, साप हा कधीही अंगावरची कात ओरबाडून टाकत नाही. ओरबाडली तर रक्तबंबाळ होऊन मरेल, पण अन्न पाणी खाऊन जर तो फिरेल तर कात आपोआप गळून पडेल. तसं असं अन्न पाणी घ्या की जेणेकरून संसार गळून पडला पाहिजे. ओरबाडायची गरज, सगळं गळून पडेल, आपोआप गळून पडेल, पण त्यासाठी तसं खायला पाहिजे. जे खाताय त्याच्यामुळे गळून काहीच पडत नाही, उलट अजून येऊन चिकटतंय. असं जर होत असेल तर आपण काहीतरी चुकतोय, आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. तर उपेक्षा हा शब्द जरी आपल्याला या ठिकाणी दिसत असला तरी उपेक्षा हा शब्द तसा होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला अपेक्षा बंद करावी लागेल. आणि कसली अपेक्षा बंद करावी लागेल मी तर तुम्हाला सांगितलं की ज्याच्यापासून तुमची अपेक्षा भंग झालाय तेवढीच अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सगळीच अपेक्षा बंद करायला सांगितली का? मी म्हटलो का असं काही नाही. म्हणजे किती सोपं केलं, अजून सोपं आहे. एवढीच अपेक्षा करू नका ज्याच्यापासून अपेक्षा भंग झाला. एक क्षण जरी अपेक्षा भंग झाला की तिथून पुढे त्याची अपेक्षा करायची नाही. फक्त 2 पदार्थांना त्यामध्ये आपल्याला धरता येत नाही. एक म्हणजे साधू संत आणि दुसरं म्हणजे शास्त्र. शास्त्र आणि साधू संतांना यामध्ये धरता येत नाही. त्याचं जर केलं तर वाटोळ होईल. म्हणून हे 2 पदार्थ फक्त काय करायचे, वजा करायचे. आणि मग जगातला कुठलाही पदार्थ एक क्षण जरी मनातून जरी अपेक्षा भंग झाला, काट मारायची त्याच्यावर. काय करायची, मग तो पदार्थ अपेक्षा ठेवायची नाही त्याच्यामध्ये. भंग झाला तो, संपला विषय. म्हणजे तो आला काय, गेला काय. मग ती कुठे गेला. बायकोने एक क्षण जरी आपल्याला नवऱ्याने लक्षात ठेवायचं, बायकोने आपल्याला एक क्षण जरी उलट बोललं, काय एक क्षण जरी उलट बोललेलं असेल
किंवा बायकोचा धर्म पाळलेला नसेल तर इथून पुढे कधी त्याची अपेक्षा करायची नाही. आली तर ये, गेली तर जा. ही झाली बायकोची. असून सुद्धा बायको नसेल मग गंमत आहे. अवघड आहे, करून बघा. स्त्रियांनी स्वतःच करायचं. नवऱ्याने नवऱ्याचा धर्म पाळला नाही, एक क्षण जरी असं केलेलं असेल, एक क्षण जरी, नवऱ्याची काय करून टाका. काय करा? उपेक्षा. कशी करता येईल शक्य? अपेक्षा संपली की उपेक्षा तयार होते. उपेक्षा झाली की आला काय गेला काय, पैसे दिले काय न दिले काय, संपला विषय. उपेक्षा है ना. पोराचंही तसंच, पोरीचंही तसंच, सुनेचं तसं, जावयाचं तसं, कोणी असू दे, सगळ्यांचं असंच. शक्य आहे का नाही? असं जर सुरुवात केली तुम्ही आत्तापासून, तर इथं घरी जायची गरज नाही तुम्हाला. इथंच तुमची बायको नवरे संपले. बरोबर आहे. असं एकही स्त्री इथे नाहीये, एकही पुरुष असा इथे नाहीये की ज्यांनी परस्परामध्ये अशी अपेक्षा भंग झालेली नाही. पण तरी आपण टिकून ठेवलंय. का? अग्निदेवाला साक्षी आहे ना, त्याची काळजी आपल्याला. साक्षीला कोण होतं? अग्निदेव. गावचा कोण? तो गावचा देव पण होता ना, मारुती, हनुमान, कोण कोण होते. त्याला वचन दिलंय, मग कसं चालायचं? त्याला वचन दिलं, मग ते कसं संपवणार? अशी भीती आहे नकळतपणे. आधी देवाऱ्यातले देव पण आहेत, कारण ते सगळ्याचा गोंधळ घातल्याशिवाय आपला पुढं गाडा चाललेला नाही. त्यामुळे फक्त काय करा, ज्यांनी तुमची अपेक्षा भंग केला, एक क्षण जरी केलेला असेल, तर काय करायचं पुढे? त्यांना कुठे टाकायचं? उपेक्षा. मग उपेक्षात आला की मग पुढे काय होत असतं त्याचं? आला काय गेला, तो तुमच्यासाठी संपलेला असतो. लक्षात ठेवा. आपोआपच संपलेला असतो. किती सोपं काम आहे. पैशाच्या बाबतीत असं आहे. अशी जर पैशाने जर आपल्याला दागा दिला असेल, एक वेळ अशी आली असेल की आपले पैसेच नव्हते, कुणी दागा दिला आपल्याला, मग त्या पैशाची आपण अपेक्षाच नाही करायची. आला काय गेला काय, असं होतं का? पण होतच. पैशाने दागा दिलाय का नाही? इथे आहे का कोण असं ज्याने पैशाने दागा दिला नाही? धन. पण तरी आपण त्याच्या पाठीमागे धावतोय ना. कुत्र जसं लाळ घोटत फिरत राहतंय, तसं पैशाच्या पाठीमागे धावतोय का नाही? मग किती वेळा दागा द्यायचा त्याने? अजून किती वेळा दागा दिला असेल आपल्याला त्याने पैशाने? म्हणजे व्यक्तीच असं नसतं, पदार्थ जगातला कुठलाही असं दागा दिलाय का नाही, असं अख्ख्या जगाची उपेक्षा होईल का नाही? फटाफटा फटाफटा होईल का नाही? उपेक्षा झाली की तो आला काय आणि गेला काय. मला तो पाऊस पडला काय नाही पडला काय वाटतच नाही. पाऊस म्हणजे उदाहरण म्हणून सांगू, मला पैसे आले काय आणि गेले का काहीच वाटत नाही, कारण मी त्यांची उपेक्षा करून टाकली. त्याच्यापेक्षा तुम्ही लोक आले काय आणि गेले काय मला काही वाटत नाही. उपेक्षा टाका सगळं. बघा आयुष्य कसं सुधारता येईल. परमार्थातली गती लक्षात येईल तुम्हाला काय होईल. आपोआप तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्याच्या फार परे आहोत, आपण फार त्याच्या पुढे आहोत, आपण ह्यापेक्षा फार वेगळे आहेत. जे आपण दिसतो ते नाहीये खरं. या शरीराच्या पलीकडे, स्थूल शरीर सूक्ष्म शरीराच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. आणि हे जे दिसतंय हे आपण नाहीये असं तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव यायला लागेल. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ह्या सगळ्यातून बाहेर पडू. हे सगळं डोक्यावर घेऊन नाचतोय तिथपर्यंत हे लक्षात येणार नाही. हे सगळं उतरवा डोक्यावरचं खाली. हे सगळं हे उतरवा खाली आणि जरा सगळं उतरून या माझ्याकडे. बघा कसं वाटतंय, मस्त शांत स्थिर वाटेल. आणि शांत स्थिर असला तर तुम्हाला भगवंत कळेल. भगवंत हा तिथपर्यंत लक्षात येत नाही, कारण भगवंत हा फक्त कोणाच्या कामाचा आहे? या त्रिलोकामध्ये जो कामाचा राहिला नाही त्याच्या कामाचा भगवंत आहे. आणि तुम्ही त्रिलोकामध्ये कोणाच्याही कामाचे राहिले तर तुम्हाला भगवंताचा उपयोग नाही. म्हणून भगवंत हा फक्त त्याचाच विषय आहे ज्याला या नामरूपात्मक जगाशी अजिबात घेणं देणं नाही. म्हणजे अख्ख्या नामरूपाची तो काय करतो? उपेक्षा करतो. मी या नामरूपाची उपेक्षा करतो. या नामरूपाची उपेक्षा करणं हाच माझा धर्म आहे. त्रिलोकाची मी उपेक्षा करतो. आणि उपेक्षा म्हणजे तिरस्कार नव्हे. उपेक्षा म्हणजे तिरस्कार नव्हे हे लक्षात ठेवावं आणि भगवंताच्या वाटेने जावं. आपणा सर्वांनाच या नामरूपात्मक जगताची उपेक्षा करता यावी, त्यासाठी आपली अपेक्षा पहिल्यांदा भंग होत राहोत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया जा